बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेची तयारी पूर्ण. जिल्हा परिषद प्रशासनाची माहिती. नांदेडच्या माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या यात्रेला 29 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रेची ओळख आहे. 5 दिवस भरणाऱ्या या यात्रेचे नियोजन नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत. दरम्यान माळेगाव यात्रेची तयारी पूर्ण झाली असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही. पशुपालकासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली आहे. सर्वांना नमस्कार. मी मिनल करणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड. तर येत्या 29 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणार आहेत. तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे. जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पायरी द्यायची आहे, प्लास्टिक बंदी करायची आहे, अशा खूप काय तयारी जिल्हा परिषदेने करून ठेवलेली आहे. तर यावर्षी आपण सगळ्यांना ही विनंती करतोय की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे. तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करावे. या वर्षीच्या माळेगाव यात्राची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगता येईल? कशी असणार आहे माळेगाव यात्रा? माळेगाव यात्रा जी असते फार गोरगरीब लोकांची असते. तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरेदी करायला, विकायला किंवा त्यांचे वेगळ्या वेगळ्या पशु प्रदर्शन असतात. तर यावर्षी सुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे, त्यांच्या प्रदर्शन असणार आहे. तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे. आणि जे वैशिष्ट्य जिल्हा परिषद कडे हेच आहे की प्लास्टिक मुक्त आपण करतोय, कारण की तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची, म्हणून आपण प्लास्टिक महिलांच्या आरोग्याचे प्रश्न काय उपाययोजना केले जाईल? हो, यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे, ज्याच्यात एक गायनेकॉलॉजिस्ट विशेषतः बसणार आहेत. आणि मागच्या वर्षी आम्हाला डीपीसीतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिव्हाइसेस उपलब्ध झाले होत्या त्याला सुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रॅन्डम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात एक गायनाकॉलॉजिस्ट मार्फत, तर ते सुद्धा आपण करणार. रस्ते आणि काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपण नव्यानं त्या ठिकाणी निर्माण करतोय. तर मागच्या वेळेस सुद्धा आपण एक बायपास दिलं होतं जिल्हा परिषदेने. तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊस पर्यंत एक्सटेंड करतोय. त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना. आणि अँब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर अँब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल, म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे. तिथे यावेळेस अँब्युलन्सला नेहमीची अडचण असते, म्हणून यावेळेस आपण एक बाईकवर एक आमचे डॉक्टर आणि एक नर्स तसे आपण 8 ते 10 पथक करतोय साधी बाईकवर की ते आतून फिरू शकते. महा 24 तास न्यूज साठी मारुती काकडे, नांदेड.